तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं. आजची ठळक आणि महत्त्वाची बातमी अशी की HSRP नंबर प्लेट झाली, पण त्या संदर्भात थोडी अपडेट म्हणजे रिक्षा परिवहन म्हणजे रिक्षा जे चालवतात त्यांच्यासाठी आता या महागाईच्या जमान्यात काही जण इतर ठिकाणी ऑफिसला सुद्धा कामाला असतील आणि सकाळी जाताना आणि संध्याकाळी येताना रिक्षाचे ट्रिप मारत असतील. तर आपण म्हणू शकतो की म्हणजे ते कामसुद्धा करतात म्हणजे नोकरीसुद्धा करतात आणि रिक्षासुद्धा चालवतात. म्हणजे त्यांचा दुहेरी इन्कम आहे. रिक्षावरनं सुद्धा इन्कम होतो आणि मग नोकरीचा पगारसुद्धा मिळू शकतो. पण ह्याच्यावरनं झालंय असं की सरकार आता ह्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. तुम्ही म्हणशाल बारीक लक्ष ठेवून का? कारण झालंय असं की जे पूर्ण वेळ रिक्षा चालवतात म्हणजे कुठेही काम न करता फक्त सकाळी रिक्षा चालवतात आणि दिवसभर रिक्षा चालवून संध्याकाळी येतात. तर रिक्षा संघटनांनी असं एक पिटिशन म्हणजे केस फाईल केली की ह्यांच्यामुळं जे पूर्ण वेळ रिक्षा चालवतात, नोकरी करून रिक्षा जे चालवतात त्यांच्यामुळे जे पूर्ण वेळ रिक्षा चालवतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आणि ह्याचाच परिणाम म्हणून आता जे नोकरी करतात त्यांचे रिक्षा परवाने निलंबित होणार आहे. त्यांनी 31 मार्च तारीख दिली होती, 31 एप्रिल ही तारीख दिली. आता ही तारीख वाढली आहे का नाही काही माहिती नाही. पण आता जे नोकरी करून रिक्षा चालवतात, सकाळी 10ला जातात, ट्रिप मारतात, संध्याकाळी 6ला येताना सुद्धा ट्रिप मारतात. आता त्यांनी त्यांचे रिक्षा परवाने सरेंडर करायची विनंती सरकारने केली आहे. काही दिवस सरकार आव्हान करणार आहे आणि नंतर मग तुमचे परवाने हे रद्द होणार आहेत. आता ही चांगली बातमी का वाईट बातमी हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अधिक माहिती हवी असल्यास आपल्या चॅनल लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब